सगळ्या मुलींसाठी स्पेसिफिकली अशा काही कॉमन ट्रीटमेंट्स किंवा कॉमन काही सध्या इश्यूज आहेत का जे खूप जास्त प्रमाणात आहे? जसं PCOD असं आहे जे आपल्याला गेल्या 10 वर्षात कळलं की हा काहीतरी खरंच मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो ट्रीट केलाच पाहिजे. तर अजून 10 वर्षांनी कळण्याच्या आधी आता तुम्हाला असं काही सांगायचं आहे का की या गोष्टींकडे मुलींनो लक्ष द्या? दीज आर टॉप 3 और 5 ट्रीटमेंट्स जे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. सगळ्यात टॉपवर येतो पिंपल्स. कारण अगदी 12-13 वर्षाच्या मुलींमध्ये पण आजकाल पिंपल्स दिसायला लागलेत. आणि नंतर पिंपल्स आले आणि ते गेल्यावरही जर त्याचे डाग भरपूर राहतात आहे, अगदी जास्त वेळेपर्यंत, म्हणजे काही महिन्यापर्यंत राहतात आणि जातच नाही, म्हणजे स्किन हील नाही होते, हिलिंग प्रोसेस अगदी कमी होऊन जाते ओके. PCOD मध्ये. अशा परिस्थितीत ट्रीटमेंट घेणं फार आवश्यक असतं. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आवश्यक हे असतं की PCOD कोणत्या स्टेजवर आहे त्यांना हे कळणं आवश्यक असतं. मग त्यात इन्व्हेस्टिगेशन करावी लागते, ब्लड टेस्ट करावे लागतात, कधी सोनोग्राफी करावी लागते आणि बघावं लागतं की स्वेलिंग आहे किंवा सिस्ट आहे किंवा जास्त स्टेजवर PCOD गेलेलं आहे. पण आता हे काही आजार आहेत ज्याच्यामुळे स्किन ट्रीटमेंट्स घेतात. पण आता त्या व्यतिरिक्त म्हणजे समजा स्किन चांगली आहे, पिंपल्सही नाही आहेत, बट ओव्हरऑल कॉम्पिटिशनमुळे, इन्सिक्युरिटीजमुळे बऱ्याचशा गोष्टी अशा वाटू शकतात की मला हे बेटर हवं आहे, मला माझा कलर बेटर हवा आहे, मला माझं नाक अजून नीट हवं आहे, मला माझी स्किन अजून ग्लोईंग हवी आहे. तर हे ओपनली आता डॉक्टर्सशी बोललं जात आहे आणि त्यावर ट्रीटमेंट केल्या जात आहेत. तर अशी कोणी पेशंट तुमच्याकडे आली आहे समजा विशीतली, तर त्यांना तुमचं काय मार्गदर्शन असतं त्यावरती? आजकाल खरंच ह्या गोष्टी थोड्या वाढलेल्या आहेत. कारण ग्रुपमध्ये मुलींचं डिस्कशन किंवा ते बघतात की हिची स्किन फार ग्लो करते, कारण ती काही ट्रीटमेंट लाईक केमिकल पील असं काही ट्रीटमेंट करून आली आहे. पण तिने केमिकल पील कशासाठी केलं होतं, तिच्या स्किनमध्ये काय प्रॉब्लेम्स होते हे कळणं पण आवश्यक आहे. आता सगळ्या ग्रुपमध्ये समजा 5 मुली माझ्याकडे आल्या आणि सगळ्या बोलल्या की माझ्या फ्रेंड्स त्यांनी केमिकल पील केलं आहे, मला पण केमिकल पील करायचं आहे. दॅट्स नॉट राईट. बरोबर. तुमचे स्किन टाईप कसली आहे, ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्याच्या हिशोबाने ट्रीटमेंट प्लॅन बदलतो. मग कुठलं ट्रीटमेंट तुम्हाला सूट करणार त्यावर मग मी ते ट्रीटमेंट प्लॅन त्यांना समजवते. ओके ओके. म्हणजे प्रत्येकाच्या स्किनप्रमाणे अनुषंगाने तुम्ही करत असता. तुमचं बद्दल जेव्हा मी वाचलं किंवा ऐकलं तेव्हा स्किन, हेअर आणि नेल्स बद्दल सुद्धा तुम्ही बरंचसं नॉलेज देता. तर नेल्सचे काय प्रॉब्लेम असू शकतात आणि काय इश्यूज असू शकतात? बरेच आहेत नेल्सचे प्रॉब्लेम. ब्रिटल नेल होणे म्हणजे असे अगदी ठिसूळ असतात, डेलिकेट असतात, तुटतात, नाजूक. मग ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमध्ये होतं. बऱ्याच नेलमध्ये इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन आजकाल भरपूर आहे. स्पेशली मुंबईमध्ये जास्त आहे कारण ह्युमिडिटी भरपूर आहे मुंबईत. मग ओलावा असल्यामुळे नेल फंगल इन्फेक्शन होणं. आजकाल मुली सॅलॉनमध्ये पेडिक्युअर किंवा नेल आर्ट ह्या गोष्टी करतात आणि रिपीटेडली करतात. त्यामुळे नेल्स डेलिकेट होऊन त्यामध्ये ते जे टूल्स यूज करतात नेल्स बनवायला, तेव्हा ते सेम टूल्स प्रत्येक मुलींवर यूज झाल्यावर मग ते इन्फेक्शन ट्रान्सफर होतं. मग हा एक मेजर इश्यू आहे.